कोण आहे? मी 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 नाही घाबरणार तुला. जणू तनया त्या अदृश्य शक्तीसोबत बोलत होती आणि दुसऱ्याच क्षणाला काळजाचा ठोका चुकवणारे छद्मी हास्य तिच्या कानी पडले. तनयाचा घसा कोरडा पडला, घामाने शरीर भिजले आणि हृदयाची धडधड वाढू लागली. आता पुन्हा काल रात्रीचा भयानक खेळ सुरू होणार याची तनयाला चाहूल लागली. तिची घाबरी नजर चौफेर फिरत त्या अदृश्य शक्तीचा शोध घेत होती, पण तिला कसलीच हालचाल जाणवत नव्हती. ती उठणार तितक्यात तिची नजर पायाकडे गेली. पायाकडच्या भागाकडे खाली जमिनीवर कोणीतरी लपून तिला बघत असल्याचं जाणवलं. तनयाने सगळी हिंमत एकवटून जागेवरूनच मान उचलून पायाकडे पाहिलं आणि तिच्या काळजाचा थरकाप उडाला. कारण जमिनीवर बसून ते भीतीदायक पांढरे डोळे तनयालाच बघत होते. पूर्ण ताकदीनिशी तनया मोठ्याने किंचाळली. त्या आवाजाने नेहा आणि आई बाबा जागे झाले. अगं काय झालं? कोण इतक्या मोठ्याने किंचाळलं? असं म्हणत आई बाबा दोघेही नेहाच्या रूममध्ये आले. त्यांना बघताच तनया भानावर आली. त्यांना काय सांगावे आणि जरी सांगितले तरी अशा गोष्टीवर कितपत विश्वास ठेवतील असा विचार करून आपण वाईट स्वप्न बघितल्याचे तिनं त्यांना सांगितलं. नेहा काही वेळ तिच्या उशाशी बसून होती. तनया मात्र विचार करत होती. असे विचित्र आणि भयंकर घटना रोज घडायला लागलेत. त्या कशा थांबवायच्या आणि हे नेहाला तरी कसं सांगावं? दुसऱ्या दिवशी सकाळी आई नेहाच्या रूममध्ये तिच्या कपाटातून बेडशीट घेण्यासाठी आली. दोघीही झोपल्या होत्या. आईने हळूच कपाटाचे दार उघडले आणि त्यातून बेडशीट काढली. दार बंद केले आणि आता ती मागे वळणारच तितक्यात कपाटाच्या आतून दोनदा थाप पडली. तशी आई घाबरून 2 पावलं मागे सरकली. तिने दुरूनच थरथरत्या हाताने कपाटाचे दार उघडले. तोच रक्ताने माखलेला लांब सडक नखे असलेला एक हात बाहेर आला आणि आईच्या हाताला त्याने घट्ट धरलं. ती नखे तिच्या हातामध्ये रुतत चालली होती. तशी आई वेदनेने विवळत होती. इतक्यात नेहा जागी झाली. आई, काय झालं? इतकी घाबरली कायस? नेहाचा आवाज अगदी आईच्या कानाजवळ आला. तिच्या आवाजात किंचितसा बदल होता. आई तडक मागे फिरली. नेहाला अचानक इतकं जवळ पाहून आई आणखीनच घाबरली. तू तू तर झोपली होतीस ना ग? मग अचानक कशी काय उठलीस? आपल्या हातातील जखम लपवत नेहाला विचारू लागली. काय? काही नाही, ते गॅसवर दूध ठेवलंय ना, ते बघून येते. असं म्हणत आई आपल्या हाताला झटकत तिथून निघून गेली. काही वेळानं नेहा आणि तनया ऑफिसला जाण्यापूर्वी हॉलमध्ये बसून बोलत होत्या. आईही नेहाच्या बाजूला तांदूळ निवडत बसली होती. आई तनयाला म्हणाली, काय ग बाळा, तब्येत कशी आहे आता काकांची? आणि आईबाबांचा मुक्काम कधीपर्यंत आहे तिकडे? आईच्या अशा प्रश्नाने नेहाला लाजल्यासारखं झालं. तिचा चेहरा कावरा बावरा झाला. काका बरे आहेत आता, पण 4-5 दिवस लागतील डिस्चार्ज मिळायला. काय हो काकू, मला इतक्यात कंटाळलात? आई पुढे काही बोलणार तितक्यात नेहाने आईचा हात हळूच दाबला. काही काय बोलतेस तनया? अगं, आईला तसं म्हणायचं नव्हतं. रविवारी सत्यनारायणाची पूजा ठेवणार आहोत ना, त्यामुळे जर काका काकू आले तर त्यांनाही बोलवून घेऊ. हो नाही? हो, तेच म्हणायचं होतं मला. दोघेही ऑफिसला जायला निघाल्या खऱ्या, पण नेहाला काही बरं वाटत नव्हतं. चक्कर येत होती. त्यामुळे तिने आज घरूनच काम करायचं ठरवलं. नेहा, मी काय म्हणते, आज मीही घरूनच काम करते. तुला गरज पडली तर. काकू कुठे इतकी दगदग करतील? त्यापेक्षा मीही घरी थांबते.
तनयाही घरीच थांबली. दुपारी काम केल्यावर जरा वेळ आराम करावा म्हणून नेहाने लॅपटॉप बंद करून बेडवर अंग टाकलं. तिचा डोळा लागलाच असेल तितक्यात आई खोलीत आली. बाल्कनीच्या दाराची कडी उघडण्याचा आवाज आला. नेहाने जागेवरूनच मान वळून बघितलं तर आई धुतलेले कपडे वाळत टाकायला बाल्कनीत जात होती. तिने एक कटाक्ष नेहावर टाकला आणि बाल्कनीत गेली. इतके बघून नेहा पुन्हा डोळे बंद करणार तितक्यात, नेहा, ए नेहा, जरासं खाऊन घे बरं. बघ, तुझ्या आवडीची भाजी केलीये. असा आईचा आवाज किचनमधून आला. ते ऐकून नेहाची झोपच उडाली. तिने धावत जाऊन बाल्कनीत पाहिलं तर तिथं कोणीच नव्हतं. ती किचनमध्ये आली. आईला तिथं काम करताना बघून नेहाला धक्काच बसला. तू इथेस तर मग माझ्या रूमच्या बाल्कनीत कोण होतं? काय? मी कशाला बाल्कनीत जाऊ? मी साधं तुझ्या रूममध्ये सुद्धा आले नाही. रोजच्या घडणाऱ्या विचित्र घटना आता आणखीन कल्पनाशक्तीच्या बाहेर वाटू लागल्या. संध्याकाळी बाबा ऑफिसमधून आले. काही वेळ गप्पा मारून रात्री जेवण झाल्यावर सगळे झोपायला गेले. घरात 2 दिवसांपासून जे घडतंय त्याचा कोणाला काही केल्या अर्थ लागत नव्हता. सकाळी नेहा जेव्हा उठली तेव्हा आई तिला घरात कुठेच दिसली नाही. तिला जरा काळजी वाटली. हॉलमध्ये बाबा पेपर वाचत बसले होते. आई कुठे रे बाबा? मगाचपासून शोधतेय. खाली गेलीये का? अगं आई ना, ही बघ आलीच. बाबांनी सांगायच्या आतच आई दारात हजर झाली. कुठे गेली होती सकाळी सकाळी? काय आणायचं होतं का? मला उठवायचंस ना. असं बोलत असतानाच तिची नजर आईच्या हातातल्या पूजेच्या थाळीवर गेली. अच्छा, मंदिरात गेली होतीस? अगं हो, आपल्या घरात अजून देवाची स्थापना झाली नाहीये ना, आणि इतके दिवस पूजाही केली नाहीये, म्हणून म्हटलं मंदिरात जाऊन यावं. हा घे प्रसाद. अगं, मी अजून ब्रश पण नाही केला. पण ठीक आहे, देतो, मी नंतर खाईन. असं म्हणून नेहाने प्रसाद घेतला. थोड्याच वेळात ऑफिसला जाण्यासाठी दोघीही तयार होऊन निघतच होत्या तितक्यात, तनया, हा घे प्रसाद. आई प्रसादाची वाटी लगबगीनं बाहेर घेऊन आली. ओ, माफ करा काकू, पण आज माझा उपवास आहे. मी नाही खाऊ शकणार. त्याला काय होतंय? प्रसाद चालतो उपवासाला. हा घे. काकू, खरंच मी उपवासात प्रसाद देखील खात नाही. तू कधीपासून उपवास करायला लागलीस ग? आधी तर कधी करत नव्हतीस. नेहाला तनयाचं वागणं खटकलं. कोणी प्रसादाला नाही कसं म्हणू शकतं? ज्या मुलीला नॉनव्हेजचा वासही सहन होत नव्हता, तिला आता नॉनव्हेज शिवाय एक दिवसही जेवण जात नाही. प्रसाद खायचा नव्हता तरी ठेवून घेतला असता ना, उद्या खाल्ला असता. असं प्रसादाला कोण नाही म्हणतं? नेहाला तनयाचे वागणे पटेनासे झाले. आईने तनयाबाबत जो तर्क लावला होता तो खरा तर नाही ना, अशी नेहाला भीती वाटू लागली. पण अजूनही तिची खात्री नव्हती. दोघीही ऑफिसला गेल्या. टी ब्रेक झाला तेव्हा सगळेजण कॅन्टीनमध्ये चहा घेण्यासाठी गेले. पण तनया मात्र काम जास्त असल्याने आली नव्हती. काम करता करता तनयाला आपल्या मागून कोणीतरी गेल्याचं भासलं. तसं तिनं लगेच मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. आपल्याला भास झाला असेल असं समजून तिनं कामावर लक्ष केंद्रित केलं आणि दुसऱ्याच क्षणाला असा आवाज चक्क तिच्या कानाशी ऐकू आला. आता मात्र पुन्हा तनयाला तीच नकारात्मकता जाणवू लागली. आपोआप तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले. श्वासांची गती वाढली अन एकाएकी तनयाच्या खांद्याला स्पर्श झाला. ती प्रचंड घाबरली. तसं झटकन तिनं मागे वळून पाहिलं. अगं, किती घाबरलेली दिसतीयेस. नेहाला पाहताच तनयाला जरा धीर आला. तू आहेस होय? मला वाटलं. काय वाटलं तुला? नाही, काही नाही. असं म्हणत ती पुन्हा कामाला लागली. असाच दिवस पूर्ण झाला. दोघीही ऑफिसमधून घरी आल्या. रात्रीची कामे आटोपल्यावर नेहाला सतत वाटू लागलं की आईला आपण त्या वाड्यात गेलो हे सांगायला हवं. द्विधा मनस्थिती झाली होती. फार फार तर काय होईल, ती चिडेल, तिचा ओरडा खावा लागेल. पण ती मोठी अनुभवी आहे. तिला या गोष्टी चांगल्या प्रकारे माहिती असतील. शेवटी आईला सांगावे असे ठरवून तिने आईला सांगितलेही. अगं, असे कसे ग तुम्ही मुलं? तुम्हाला कामातून जरा उसंत मिळावी, थोडीफार मज्जा करता यावी म्हणून तिकडे पाठवलं होतं ना ग मी. पण तिथेही तुम्ही नको त्या ठिकाणी गेलातच.
अगं बाळा, काही आत्मा इतके क्रूर आणि भयानक असतात की की जर एखाद्याला झपाटलं ना, तर अगं अक्षरशः जीव घेऊन शरीर सोडतात ग. आता तरी तुला कळलं ना बाळा, की मी तुला का अशा ठिकाणी जाऊ नको म्हणून सांगते. अगं तसं काही नसेल, पण मला तुझ्या कानावर ही गोष्ट घालावीशी वाटली म्हणून बोलले. बरं, मी सकाळीच आज साई मंदिरातून बाबांच्या चरणांना स्पर्श करून हा काळा धागा आणलाय. तो तुला मी आता बांधून देते. पण तोपर्यंत तुझ्या दंडावरचा हा धागा काढून टाक ग बाई. तसंही तू त्या बाधित जागेवरून आली आहेस. तिथले काही नको या घरात. हा धागा बांधून घे म्हणजे मी निश्चिंत होईन. आईने कपाटातून काळा धागा काढला आणि नेहाच्या दंडावर बांधला. जा आता शांतपणे झोप हं बाळा. आईने प्रेमाने नेहाच्या डोक्यावरून हात फिरवला. नेहा रूममध्ये आली तेव्हा तनया जागीच होती. नेहा तिच्या जवळ येत म्हणाली, उद्या तू सुद्धा असा काळा धागा आईकडून बांधून घे. स्वतःच्या दंडावर बांधलेल्या धाग्याला खुणावत नेहा म्हणाली, हा धागा तू आत्ता बांधलास? नेहा, असल्या धाग्या दोऱ्यांनी काही होत नसतं. त्याने फक्त आपल्या मनाचं समाधान होत असतं. काढून टाकतो धागा. माझ्या हातात नाही तरी मला काही फरक पडतोय का? तुझा देवावर विश्वास आहे ना? मग मनात श्रद्धा असली की असल्या धाग्या दोऱ्यांची गरज पडत नाही. माझं ऐकशील तर काढ तो धागा. नेहा त्यावर काही उत्तर न देता विरुद्ध दिशेला तोंड करून झोपली. रात्रीचा साधारण 1:30 वाजला असेल. एव्हाना नेहाला गाढ झोप लागली होती. बाहेरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. नेहाला तिच्या दंडावर हलकीशी वळवळ जाणवली, पण झोपेत असल्याने ती कड बदलून पुन्हा झोपली. काही वेळाने पुन्हा तिच्या गळ्याजवळ हालचाल जाणवली. यावेळी मात्र नेहाने खाडकन डोळे उघडले. तेव्हा तिला समोर एक आकृती दिसली. ती दचकली, पण काही क्षणात तिच्या लक्षात आलं की ती तनया होती. नेहाने लगेच उठून लाईट सुरू केला आणि घाबरतच तिला विचारलं, काय झालं? अशी उभी कायस आणि काय करतेस एवढ्या रात्री? अशी घाबरतेस काय? मी काय तुला खाणार नव्हते. अगं तुला थंडी वाजत होती म्हणून तुझं पांघरून गळ्यापर्यंत नीट करत होते. तनया गंभीर आवाजात म्हणाली आणि नेहाच्या नजरेला नजर न देता आपल्या जागेवर जाऊन झोपली. नेहाचा मात्र रात्रभर डोळा लागला नाही. आईचे शब्द आता तिला खरे वाटू लागले. तिने मनोमन ठरवले की आता रविवारची वाट बघायलाच नको. उद्याच गुरुजींना कॉल करून पूजेसाठी सांगते. एकदा का देवांची स्थापना झाली की सगळे अनिष्ट टळतील असा नेहाचा ठाम विश्वास होता. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिनं आधी गुरुजींना कॉल लावला आणि आजच पूजा करावी अशी विनंती केली. त्यावर गुरुजी म्हणाले, अगं आज कसं शक्य होईल? आज तर मला दुसरीकडे पूजेला जायचंय. अगं बाळा, तू मला रविवारचं सांगितलं होतंस ना, मग असं वेळेवर बदल करता नाही येत. बरं, एक होऊ शकतं. उद्या मला कोणतीही पूजा नाहीये. उद्या येऊ का? हो हो गुरुजी, उद्याच करूयात. नेहाने जराही वेळ न दवडता होकार दिला. बरं मग, उद्या सकाळी 9 वाजता पोचतो. हा, पूजेची सामग्री तेवढी आणून ठेवा. मी मेसेज करतो. इतकं बोलून कॉल कट केला. पूजेची सामग्री घेण्यासाठी नेहा लवकर घराबाहेर पडली. तनयाला तिने एक काम आटपून सरळ ऑफिसला पोचते असं सांगितलं. आपल्या मित्रमंडळींना बोलवण्याची नेहाची इच्छा होती, पण तिला तनयाला कळू द्यायचं नव्हतं, म्हणून तिने कोणालाच सांगितलं नव्हतं. रात्री नेहा झोपायला जाणार तितक्यात तिला आठवलं की आपण आईला उद्याच्या पूजेबद्दल काहीच सांगितलं नाहीये. तशी ती आईकडे गेली आणि हळूच तिला उद्याच्या पूजेबद्दल सांगितलं. अगं अगं पण पूजा तर रविवारी करणार होतो ना आपण. मग बरं जाऊ दे. कधी येणार आहेत गुरुजी? म्हणजे मला तशी पूजेची तयारी करावी लागेल ना. सकाळी 9 वाजता येणार आहेत ते. बरं, झोपतो आता. मी पाहते सर्व सकाळी. नेहाला आज रूममध्ये झोपायची अजिबात हिंमत नव्हती. तिने एकदा रूममध्ये डोकावून पाहिलं तर तनया तिला झोपलेली दिसली. ती दबक्या पावलाने रूममध्ये आली आणि आपली उशी आणि पांघरूण घेऊन समोर हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर झोपली. रात्री अचानक लाईट गेले तेव्हा नेहाच्या बाबांना जाग आली. पंखा बंद झाल्याने गरमी तर होतच होती, पण रूमची खिडकी उघडी असल्याने मध्येच थंड हवेची झुळूक शरीराला गारवा देत होती. अरे, फक्त आपल्याच बिल्डिंगचे लाईट्स गेलेत की अख्ख्या सोसायटीचे? असे स्वतःशीच बोलत बाबा खिडकीजवळ आले.
बाहेर बघितले तर सगळे लाईट्स होते. फक्त त्यांच्याच बिल्डिंगचे गेले असावेत असा विचार करत इकडे तिकडे बघत असताना त्यांना तिथून 40 ते 50 फुटांच्या अंतरावर एका चिंचेच्या झाडावर जरा हालचाल जाणवली. त्यांनी बघितले असता कोणीतरी झाडाच्या फांदीवर बसलेलं त्यांना दिसलं. बाबा एकदम दचकले, पण पुन्हा नीट पाहण्यासाठी ते खिडकीच्या आणखीन जवळ जाऊन बघू लागले, पण यावेळी त्यांना काहीच दिसलं नाही. आणि पुढच्याच क्षणाला ते जे काही होतं ते अचानक आता खिडकीच्या गजांना धरून जवळ दिसलं. तो भयानक चेहरा बघताच बाबा मागे जाऊन पडले. त्यांना दरदरून घाम फुटला. जे बघितलं होतं ते त्यांचे डोळे सहन करू शकले नाही. आता भीतीनं काळीज बाहेर येतं की काय असं त्यांना वाटू लागलं. मोठ्याने ओरडायचे असूनही आवाज फुटत नव्हता. शरीराच्या हालचालींवर त्यांचा ताबा राहिला नव्हता. अंधारात ते तसेच पडून होते. नजर खिडकीवर एकटक खिळलेली. पण बाबा घाबरून खाली पडले तेव्हा त्या आवाजाने नेहाची झोप उघडली आणि हा आवाज कसला हे बघण्यासाठी ती उठली. तितक्यात लाईट्सही आले. ती जरा पुढे आली, पण का कुणास ठाऊक, पण तिचे पाय आपोआप आईबाबांच्या खोलीकडे वळले. आत येताच तिला बाबा खाली पडलेले दिसले. मोठमोठ्याने आवाज देऊन तिनं आईला उठवलं आणि त्या दोघींनी मिळून बाबांना बेडवर झोपवलं. पण अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचे भाव तसेच होते. तिनं बाबांना पाणी पाजले, पण तेही त्यांना नीट पिता येत नव्हते. ते बघून नेहा खूप घाबरली. तितक्यात तनया खोलीत आली. अरे काय झालं काकांना? सॉरी, मी हेडफोन्स लावले होते त्यामुळे ऐकू नाही आलं काहीच. अगं माहित नाही काय झालं, पण आता काय करायचं? आईने नेहाकडे बघत विचारलं. डॉक्टरांना कॉल करते असं म्हणत नेहाकडे असलेल्या 2-3 नंबर्सवर कॉल करून पाहिलं, पण व्यर्थ. कोणीही कॉल उचलला नाही. आता सकाळ होण्याची वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. रात्रभर ते सगळे तसेच तिथेच बसून राहिले. सकाळ होताच सगळ्यात आधी डॉक्टरांना कॉल केला तर त्यांनी 11 वाजता यायला सांगितलं. त्यामुळे नेहा घरातील पूजेच्या कामाला लागली. नेहाने गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामग्री एक एक करत बाहेर आणून ठेवत होती. आता फक्त गुरुजी येणे बाकी होते. शेजारीच आईसुद्धा किचनमध्ये काम करत होती. गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं होतं. मी काही मदत करू का? किचनच्या दारात येत तनया म्हणाले. त्याच वेळेस गॅसवरून दुधाचे भांडे उचलत असताना ते भांडे आईच्या हातातून निसटले आणि गरम दूध आईच्या पायांवर सांडले. आई ग, आई ग, आई ग बेले, आई ग. नेहा धावतच किचनमध्ये आली. अगं आई, काय ग, सांभाळून करायचं ना, किती भाजलंय बघ तुझ्या पायांना. नेहाने धावत जाऊन फ्रीजमधील बर्फ काढून आणला आणि आईच्या पायावर चोळू लागली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तनया मात्र बघत उभी होती. तनयाचे असे विचित्र वागणे बघून नेहाला राग आला होता. शिवाय तिची खात्री पटली होती की ही तनया नाहीच. हिच्यात एखाद्या वाईट शक्तीने प्रवेश केलाय. तीच हे सगळं घडवून आणते. आता खरी परीक्षा होती ती नेहाच्या हिमतीची, कारण आज तिचा सामना वाईट शक्तीशी होणार होता. तिला तिच्या आई आणि वडिलांना त्या शक्तीपासून वाचवायचं होतं. नेहाच्या डोळ्यांसमोर तिचे बेडवर हतबल पडलेले बाबा, आईला होत असलेला प्रचंड त्रास आणि काही दिवसांपासून घडणाऱ्या विचित्र घटना डोळ्यांसमोर सतत दिसत होत्या. आज घरात देवांची स्थापना झाल्यावर सगळं काही पूर्ववत होईल असा नेहाचा ठाम विश्वास होता. पण त्याआधी आईला डॉक्टरांकडे न्यावं लागणार असा विचार करून पर्स आणि मोबाईल घेऊन ती बाहेर निघाली होतीच, तेवढ्यात गुरुजी सुद्धा पोचले. नेहाने, मी लगेच डॉक्टरांकडे जाऊन येते, तोवर तुम्ही पूजेची मांडामांड करून ठेवा, असं सांगून तिने एक कटाक्ष तनयावर टाकला. पूजा झाल्याशिवाय जाण्याची नेहाची अजिबात इच्छा नव्हती, पण परिस्थिती ही बिकट होती. त्यामुळे तिला आईला घेऊन जावंच लागलं. अर्धा तास झाला असेल. डॉक्टरांकडे वेळ लागणार होता, म्हणून ती आईला तिथंच बसवून लगबगीनं घरी आली. घरी येऊन बघते तर काय, दार उघडं होतं आणि गुरुजींचा पत्ता नव्हता. तनयाही घरी नव्हती. नेहाच्या लक्षात आलं की ती गुरुजींना तनयासोबत एकटीच सोडून गेली होती. तिला भीतीनं दरदरून घाम फुटला आणि तितक्यात तिला अजून एका चुकीची जाणीव झाली. तिनं बाबांनाही एकटं सोडलं होतं. नेहा तशीच धावत रूममध्ये आली आणि बाबांना सुखरूप बघून तिचा जीव भांड्यात पडला. तिनं रूमच्या बाहेर येऊन दाराला कडी लावली. संकट अजून टळलं नव्हतं. तनयाने गुरुजींचं काय केलं असेल याचा विचार करून तिचा घसा सुकला. समोर हॉलमध्ये येऊन ती सोफ्यावर बसली. स्वतःला दोष देत डोक्यावर हात मारून रडू लागली.
तेव्हा अचानक नेहाला जाणवलं की तिच्या व्यतिरिक्त अजूनही कोणीतरी इथं आहे. तिचं रडणं बंद झालं. तिनं हळूहळू मान वर करून पाहिलं तर समोर दारात तनया उभी होती.